ही तिसरी घटना आहे, एका महिन्यातच तिसरी घटना आहे। या ठिकाणी एका महिन्याच्या आधी देखील याच ठिकाणी अपघात होऊन एका इसमाला त्या ठिकाणी प्राण गमवावा लागलेला होता। हायवे प्राधिकरणाला ग्रामपंचायत मार्फत वारंवार निवेदन देऊन देखील अधिकृत डिवायडरची व्यवस्था हायवे प्राधिकरणामार्फत करण्यात येत नाही। त्यामुळे नागरिक रोड क्रॉसिंग करण्यासाठी अनधिकृतपणे ज्या ठिकाणी रोडचा डिवायडर तुटलेला आहे त्या ठिकाणी क्रॉसिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी भरधाव येणाऱ्या कारमुळे या इसमाला या ठिकाणी प्राण गमवावं लागलेलं आहे। आज त्या ठिकाणी गावातील बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी रोडवर जमा होऊन हायवे बंद पाडण्याचा प्रयत्न केला। 10-15 मिनिट त्या ठिकाणी हायवे बंद होता, वाहतूक कोंडलेली होती। त्यांचं मागणं होतं की अधिकृत डिवायडरची व्यवस्था व्हावी, रोड जे खड्डे आहेत ते बुजवून व्यवस्थित करण्यात यावी, जेणेकरून या ठिकाणी अपघात होणार नाही। तर अशा प्रकारे जर हायवेला वारंवार निवेदन देऊन देखील ते करत नसतील तर अशा गुन्ह्यामध्ये हायवे प्राधिकरणाला देखील जबाबदार ठरवून त्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नागरिक त्या ठिकाणी करत होते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।